सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत सुनहरी भेंडी. बघताय तुम्ही, मी जवळपास पाव किलो ही भेंडी आहे. स्वच्छ धुवून घेतली आहे मी. आता तिला पूर्ण ड्राय केलेली आहे. आता हिला एकदम आपण बारीक बारीक अशी चिरून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी भेंडी बारीक चिरून घेतलेली आहे. सोबत पातीचा कांदा देखील आहे. ह्याला देखील आपण आता चॉप करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आपले पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. येस, फोडणी चांगली तडतडलेली आहे. थोडा जिरा, लसूण मिरची ठेचा, आणि पातीचा कांदा छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं. याला बघत राहा अकूज किचन. थोडासा कांद्याने रंग बदलला की आपण लगेच भेंडी टाकून घेऊया. कांद्याने रंग बदललाय. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर मिक्स करून घेऊ आणि मग आपली जी बारीक चिरलेली भेंडी आहे ती आपण याच्यात ॲड करू. बघत राहा अकूज किचन. वा, आता भेंडी ॲड करून घेऊया. कांदा काढून घेऊ. छान परतून घ्यायची आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. भेंडी आपली चांगली परतली चाललेली आहे. तर आपण काय करूया, 5 मिनिटासाठी हिला झाकून ठेवूया. म्हणजे ह्याच्या वाफेने ती चांगली शिजेल. 5 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढून घेऊया. वा, भेंडीमध्ये नॅचरली जे पाणी असतं, मॉइश्चर, त्याच्यामध्ये ती चांगली शिजले जाते, ती वाफले जाते, म्हणजे मऊ होती. आता ह्याच्यात आपण आपले बाकीचे मसाले आपण ॲड करून घेऊया. हळद. तिखट आपल्याला घालायचं नाही. आपण ऑलरेडी त्यात मिरची घातलेली आहे. फक्त धना पावडर, हळद आणि मीठ या 3च गोष्टी आपण याच्यात टाकून घेऊया. ही धना पावडर टाकतोय मी. मस्त ॲड करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ. मग आपली भाजी तयार. नक्की करून बघा. खूप छान आहे रेसिपी. पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत, कशासोबतही आपण खाऊ शकतो. फायनली मीठ, चांगलं त्याला मिक्स करून घेऊ आणि परत त्याला 2 ते 3 मिनटं वाफण्यासाठी झाकून ठेवूया. म्हणजे आपली भाजी तयार. फ्रेंड्स, बघताय तुम्ही, एकदम गरम गरम भाजी तयार आहे. वाफा निघतायत. तर
नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.